तुम्हाला महा TET 2026 पास व्हायचं आहे का? तर पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला संपूर्ण सिलेबस, परीक्षा पॅटर्न आणि 90 दिवसांचा स्टडी प्लॅन सांगणार आहे. सर्वप्रथम पाहूयात महा TET 2026 परीक्षा म्हणजे काय? महा TET म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही महाराष्ट्रातील प्राथमिक म्हणजेच प्रायमरी ह्यांच्यासाठी काय पेपर 1 आणि उच्च प्राथमिक म्हणजे सेकंडरी ह्यांच्यासाठी काय पेपर 2 शिक्षक पदासाठी पात्र परीक्षा आहे. समजलं? जी प्रायमरी आहे प्राथमिक सराव त्याला आहे पेपर 1 आणि उच्च सराव आहे पेपर 2. ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय शिक्षक म्हणून नियुक्तीसह पात्रता मिळत नाही. कळालं? तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय शिक्षक म्हणून नियुक्तीस पात्रता मिळत नाही, म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण करणे खूप गरजेचे आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2026मध्ये TET परीक्षा वर्षातून 2दा घेण्याचा प्रस्ताव आणि तयारी सुरू असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. कळालं? 2026 म्हणजेच 2026मध्ये राज्य परीक्षा परिषदेतर्फे TET ही वर्षातून 2दा घेण्यात येणार आहे. चला तर आता आपण ह्याचा पेपर पॅटर्न पाहूयात. पेपर 1 म्हणजे प्रायमरी कितवीसाठी? इयत्ता 1ली ते 5वीसाठी. एकूण प्रश्न किती असतात? एकूण प्रश्न म्हणजेच 150 प्रश्न असतात, म्हणजे 150 प्रश्न. आणि एकूण गुण किती? 150 म्हणजेच 150 गुण. जितके प्रश्न तेवढे मार्कांनी तेवढे गुण. कालावधी पहा, तर कालावधी ह्याचा आहे 2 तास 30 मिनिटे म्हणजेच किती? तर 2.5 तास. आणि हे सर्व प्रश्न कसे असतात? ते बहुपर्यायी म्हणजेच MCQ पॅटर्ननुसार असतात. निगेटिव्ह मार्किंग आहे का? निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर ह्याचे आपण विषय पाहूयात. एक आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. किती मार्कासाठी असतो? हे 30 मार्कासाठी आणि प्रश्न किती? 30 असतात. तसेच भाषा 1 30 मार्कासाठी असते आणि प्रश्न पण किती? 30. भाषा 2 30 प्रश्न आणि मार्क किती? 30. पुढे आहे गणित. गणित किती प्रश्न असतात? 30. परिसर अभ्यास म्हणजेच काय? EVS. तर परिसर अभ्यासाचे पण किती प्रश्न असतात? 30. अशा प्रकारे पेपर 1. आता पाहूयात पेपर 2साठी कोणते सब्जेक्ट कोणते विषय असतात. अप्पर प्रायमरी म्हणजेच काय? सेकंडरी म्हणजेच माध्यमिक 6वी ते 8वी पर्यंत पेपर 2 असतो. यामध्ये पण ओळखीची रचना पेपर 1 प्रमाणेच आहेत. मुख्यतः भाषा, बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांचे विषय समाविष्ट असतात. आता यामध्ये ज्यांचं गणित आणि विज्ञान आहे तो वेगळा आणि समाजशास्त्र हा वेगळा असे पेपर 2 मध्ये समाविष्ट विषय आहेत. जर तुम्हाला प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोन्ही स्तरावर शिकवायचे असेल तर दोन्ही पेपर तुम्हाला काय करावे लागेल? तर द्यावे लागेल. पुढे पाहूयात महा TET सिलेबस आता आपण पाहणार आहोत. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच काय? चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? बाल विकासाचे टप्पे, शिकवण्याची प्रक्रिया, शाळेतील शिक्षक विद्यार्थी संवाद आणि कौशल्य विकास. हे दोन्ही पेपरमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे काय आहे? विभाग आहे. पेपर 1ला देखील हेच प्रश्न विचारले जातात आणि पेपर 2ला देखील अशा प्रकारेच प्रश्न विचारले जातात. आता भाषा 1 आणि 2 आपण पाहूयात. तर भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू इत्यादी. तसेच भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी व इतर माध्यम विषय असतात. तर यामध्ये काय असतं? व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन समास, तसेच लेखन आणि कौशल्य इत्यादी भाषेत निवड झालेले विषय असतात. भाषेची निवड तुमच्या पेपरच्या माध्यमाप्रमाणे बदलू शकते. जसं तुम्ही माध्यम घेताल तसे भाषेचे विषय बदलू शकतात. पुढे पाहूयात गणित, परिसर अभ्यास व इतर विषय. सर्वप्रथम प्राथमिक स्तरावर काय? गणित व परिसर अभ्यास आणि उच्च प्राथमिक म्हणजेच काय? सेकंडरी पेपर 2 गणित, विज्ञान किंवा समाजशास्त्र इत्यादी विषयांचे सखोल सूची आणि अधिकृत तुम्हाला काय करावं लागेल? तर अभ्यास करावाच लागेल. आता 90 दिवसाचा मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगणार आहे. तर पहा, तर पहिले 30 दिवस तुम्हाला काय करायचं आहे? 3 ते 4 तास अभ्यास करायचा आहे. मुख्यतः सिद्धांतांचा अभ्यास करायचा आहे. बालमानसशास्त्रामध्ये काय? मूलभूत संकल्पना, भाषा 1 व भाषा 2 यांचं काय करायचं? व्याकरण, वाचन. आणि गणितामध्ये काय करायचं आहे? मूलभूत गणित संकल्पना इत्यादी. प्रत्येक विषयात मूळ तत्व,
परिभाषा आणि उदाहरण स्पष्ट काय करायचं तुम्हाला समजलं. आता पाहूयात मध्यममधले 30 ते 60 दिवस पाहूयात. तर दैनिक तुम्हाला काय करायचं, रोजच्या रोज 4 ते 5 तास अभ्यास करायचा आहे. मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत. तसेच व्याप्तीविषयी काय करायचं, तुम्हाला सखोल सराव करायचा आहे. कमी स्कोर येण्यावर जे विषय कमी स्कोरचे आहेत त्या भागावर तुम्हाला काय करायचं आहे, अधिक वेळ द्यायचा आहे. म्हणजे जे कमी स्कोर येणार आहेत अशा भागांवर तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. वेळ व्यवस्थापन, गती आणि बरोबर उत्तर देण्याचा काय करायचं, तुम्हाला सराव करायचा. आता फेज 3 म्हणजे काय, अंतिम टप्पा आपण पाहूयात. यामध्ये 60 ते 90 दिवसाचा तुम्हाला प्लॅन सांगते. तर रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट तुम्हाला करायचीच आहे, कळलं. आणि प्रत्येक विषयावर कमीत कमीत 2 ते 3 मॉक टेस्ट तुम्ही काय केल्या पाहिजे, तर दिल्या पाहिजेलच. चुका विश्लेषण म्हणजेच काय, एरर अनालायसिस करा. तुमचे जे काही प्रश्न चुकतील त्याचं काय करायचं, तुम्हाला विश्लेषण करायचं, ॲनालाइज करायचं आहे. कोणत्या विषयात तुम्ही कमकुवत आहात ते शोधा. लक्ष द्या इकडं. रिव्हिजन तसेच प्रश्नांची सराव गती आणि अचूकता असं काय करायचं, तुम्हाला वाढवायचं. म्हणजे सराव गती वाढवायची आणि अचूकपणे तुम्हाला काय करायचे, प्रश्न सोडवायचे आहेत. आता काय टिप्स सांगते तुम्हाला स्टडी प्लॅनसाठी. रोज किमान 30 ते 45 मिनिटे बालमानसशास्त्राचा काय करा, अभ्यास करा. त्यानंतर भाषा अभ्यासात काय, वाचन प्लस लेखन तसेच व्याकरण यांचा समतोल ठेवा. त्यानंतर गणितामध्ये रोज प्रश्न सोडवा आणि सराव हा यशाची काय, गुरुकिल्ली आहे. मागील 10 ते 5 वर्षाचे काय करायचे, प्रश्नपत्रिका तुम्हाला आवश्यक अभ्यासायच्या आहेत. जर तुम्हाला अजून महा-TET-बद्दल माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा. जय हिंद, जय भारत.